महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर गुन्हा। रावण युवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह तिघांवर मुंबई नाका पोलिसात गुन्हा। नाशिक येथील आदिवासी विकास भवन परिसरात 4 मार्च रोजी आदिवासी विद्यार्थ्यांनी डीबीटी व वसतिगृह संबंधित मागण्यांसाठी आंदोलन केले होते। या आंदोलनात सुमारे 400 ते 500 आदिवासी विद्यार्थी सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व रावण युवा फाउंडेशनचे नाशिक शहराध्यक्ष सोनूभाऊ गायकवाड यांनी केले होते। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी आदिवासी आयुक्त कार्यालय तसेच प्रकल्प कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले। दरम्यान आंदोलन करत असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या कारणावरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात सोनूभाऊ गायकवाड यांच्यासह लकीभाऊ जाधव व गणेश गवडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितांवर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे। या प्रकरणी पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।